हॅलो, नमस्कार बालमित्रांनो. नवोदय प्लसच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण संख्या आणि संख्या पद्धती धड्यामधील संख्या तयार करणे, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी ही संकल्पना एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. अरे उघड ना बाबा. सर बघा ना, बाबांनी मला नवीन स्कूल बॅग आणलीये. त्याला नंबरचं लॉक आहे. अरे वा, नवीन बॅगेसाठी अभिनंदन सखू. पण तू त्या लॉकशी का भांडतीयस? सर, बाबा म्हणाले या लॉकवर 4, 8, 2, 1 हे 4 अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या पासवर्ड म्हणून सेट कर, म्हणजे कोणाला चटकन उघडता येणार नाही. पण मी नक्की कोणता अंक कुठे लावायचा यातच गोंधळलीये. अगं, हे तर डाव्या हाताचा मळ आहे. जेव्हा आपल्याला दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते तेव्हा काय करायचं? सोपं आहे. अंकांना उतरत्या क्रमाने लावायचं. उतरत्या क्रमाने म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. हो. आता तुझे अंक सांग. 4, 8, 2, 1 यात सर्वात मोठा दादा कोण आहे? 8, मग आधी 8 घे. मग त्यापेक्षा लहान कोण? 4, मग 2 आणि सर्वात लहान 1 म्हणजे 8, 4, 2, 1. संख्या झाली 8421. सर, लॉक उघडलं. हे तर लई भारी आहे. थांब, गडबड करू नकोस. आता समजा तुला लहानात लहान संख्या बनवायची आहे आणि अंक दिलेत 9, 0, 5, 7. आता लाव बरं डोकं. लहानात लहान म्हणजे आता मी चढत्या क्रमाने लावणार, लहानाकडून मोठ्याकडे. यात सर्वात लहान 0 आहे, मग 5, मग 7, मग 9. सर, संख्या झाली 0, 5, 7, 9. आणि इथेच तुझी विकेट पडली सखू. का? काय चुकलं? 0 सर्वात लहान आहे ना? बरोबर आहे, पण गणितात एक नियम आहे. शून्याला कधीच सुरुवातीला म्हणजे डाव्या बाजूला ठेवायचं नाही. जर तू 0, 5, 7, 9 लिहिलंस तर त्याची किंमत फक्त 579 होते. तो 3 अंकी नंबर होतो. आपल्याला 4 अंकी पाहिजे. मग काय करायचं? अशा वेळी शून्याला म्हणायचं, तू थांब जरा, तुझा नंबर दुसरा. आधी 0पेक्षा थोडा मोठा अंक घ्यायचा आणि शून्याला लगेच त्याच्या डोक्यावर म्हणजे दुसऱ्या स्थानावर बसवायचं. अच्छा, म्हणजे 0ला बाजूला ठेवूया. उरलेल्यांमध्ये सर्वात लहान 5 आहे, म्हणजे आधी 5 घ्यायचा आणि आता पटकन 0ला दुसऱ्या जागेवर आणायचं. मग उरलेले 7 आणि 9 म्हणजे 5, 0, 7, 9. संख्या झाली 5079. बरोबर ना सर? 100% बरोबर. मुलांनो, वहीत लिहा. लहानात लहान संख्या बनवताना 0 नेहमी दुसऱ्या स्थानी ठेवावा. सर, हे समजलं. पण कधीकधी प्रश्नात कमी अंक देतात आणि सांगतात मोठी संख्या बनवा. जसं की अंक 7, 0, 5 आहेत आणि सांगितलंय की 4 अंकी संख्या बनवा. आता चौथा अंक कुठून आणायचा? जेव्हा अंकांची कमतरता असते तेव्हा प्रश्नात लिहिलेलं असतं, कोणीही एक अंक दोनदा वापरून. नियम सोपा आहे. एक मोठ्यात मोठी संख्या हवी असेल तर जो अंक सर्वात मोठा आहे त्यालाच डबल घ्यायचं. 2 लहानात लहान हवी असेल तर जो सर्वात लहान आहे त्याला डबल घ्यायचं. ओके, ट्राय करते. अंक आहेत 7, 0, 5. बनवायची आहे 4 अंकी मोठी संख्या. यात मोठा 7 आहे, मग मी 7ला दोनदा घेणार, म्हणजे 7, 7, मग 5, मग 0. उत्तर 7750. एकदम कडक. आता याच अंकांपासून लहानात लहान 4 अंकी बनव बरं. अंक 7, 0, 5. लहान संख्या हवी आहे म्हणून लहान अंक डबल घ्यायचा. सर्वात लहान 0 आहे, मग 0ला डबल घ्यायचं. पण सर, 0 सुरुवातीला चालत नाही, मग आधी 5 घेणार आणि आता उरलेल्या जागेवर 0चा पाऊस पाडणार, म्हणजे 5, मग दोनदा 0 आणि शेवटी 7. उत्तर 5007. परफेक्ट. सखू, तुला तर आता नंबरची नशा चढलीये. आता एक हिरो चॅलेंज. हे नवोदयच्या परीक्षेत येऊ शकतं. अंक आहेत 9, 0, 7. याचा वापर करून लहानात लहान 5 अंकी संख्या बनव. अंक पुन्हा वापरण्याची मुभा आहे. बापरे, अंक फक्त 3 आहेत आणि संख्या 5 अंकी बनवायची आहे, म्हणजे मला 2 अंक एक्स्ट्रा लागणार. लहानात लहान बनवायची आहे म्हणून सर्वात लहान अंकाला म्हणजे 0ला जास्त वेळा वापरावं लागेल. पायरी 1, 0 सुरुवातीला नको म्हणून आधी 7 घेतला. पायरी 2, आता संख्या 5 अंकी हवी आहे. माझ्याकडे 1 अंक झाला, अजून 4 जागा आहेत आणि शेवटी सर्वात मोठा 9 टाकावा लागेल, म्हणजे मधल्या सगळ्या जागेवर मी 0 भरू शकते का? बघूया. 7, मग 0, 0, 0 आणि शेवटी 9. ही झाली 70009. सर, उत्तर 70009 आहे का? वा सखू वा, तू तर थेट सिक्सर मारली. बरोबर आहे. सर्वात लहान अंक 0 आपण जास्तीत जास्त वेळा वापरला, फक्त सुरुवातीचा नियम पाळून. चला तर मग, आजची आपली संख्या निर्मितीची बॅग भरली. सखू, काय काय भरलाय बॅगेत? मित्रांनो, आजचा अभ्यास असा. 1. मोठ्यात मोठी संख्या, अंक उतरत्या क्रमाने लावा. उदाहरण 8421. 2. लहानात लहान संख्या, अंक चढत्या क्रमाने लावा.
3. शून्याचा नियम. शून्य कधीच पहिल्या स्थानी येत नाही, त्याला दुसऱ्या स्थानी ढकला. उदाहरण 0579 नाही 5079. अगदी बरोबर. नवोदय प्लसच्या ॲपवर यावर खूप सराव करा, कारण एक अंक इकडे तिकडे आणि नवोदयचे ॲडमिशन चुकले म्हणून काळजीपूर्वक सोडवा. नवोदय प्रवेश परीक्षेत यशस्वी व्हा. मग भेटूया पुढच्या भागात. बाय बाय सर.